मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा नराधमाला फाशी झालीच पाहिजे. मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष गुरुवर्य रंजिता नाईक, माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघ फेडरेशन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा समस्त सोलापूरकर नागरिक. महाराष्ट्रभर आंदोलनाचं तीव्र प्रकारचं आंदोलन छेडणार आहे. यात जर चुकीचा काय प्रकार घडला, हा फडणवीस हा गृहमंत्री नाही, हा दलाल, हा फक्त दलाली खाऊ शकतो. याचा पक्ष तोड, त्याचा माणूस तोड, याचा तोड, हे घर फोडणारा माणूस आहे. आज या गरीब कुटुंबाचा गेली 4 महिन्यापासून, 4 महिने म्हणजे पहिल्या 8व्या महिन्यात 17/8/2025 दुसरी तक्रार आहे 20/9/2005, तिसरी तक्रार आहे 10/10/25, चौथी तक्रार आहे 25/10/25. एवढ्या वेळेस काढून कलेक्टर साहेबांनी स्वतः तो अधीक्षक यावलकर याला आदेश दिलेत की बाबा कुठल्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल कर आणि तुझा राजीनामा दे, नाही तर तुझी बडतर्फ करा. याला यावलेकराला आदेश दिला होता की त्याला तिथून काढून टाका, त्याला आणि त्या दुसरा दीपक निकाळजे पोलिसाला. अजूनपर्यंत ही कारवाई झालेली नाही. म्हणजे अरे आपलं सोलापूर जिल्ह्यात काय थंड झाले का शंड झाले? आणि मातंग समाजावर अन्याय होतो. आज बौद्ध समाज रस्त्यावर येतो, मातंग समाज रस्त्यावर आला पाहिजे की नाही? आज बघतो बहुसंख्य नाहीत, पण ही पण जी आहेत ना एकदम कट्टर आहेत. मी डी पांढरे साहेबांचा मनापासून कौतुक करतो. त्याचप्रमाणे आपले सचिन, तसेच गोविंद कांबळे सरांचा, विक्रम कसबे सरांचा, वकील साहेब, त्याचप्रमाणे विकास कसबे सरांचा खरंच मनापासून दलित पॅंथर परिवाराच्या वतीने, पाटोळे कुटुंबाच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की आज समाजावर अन्याय होतो तेव्हा तुम्ही रस्त्यावर येत आहे. आज गरज आहे काळाची. तुम्हाला माहित नसेल 1972ची पॅंथर विसरू नका, जरा तरी जाणीव ठेवा. ज्या वेळेस अन्याय घडला त्यावेळेस आज बी त्यावेळेस पण एकच तोंडात शब्द निघतो, आज दलित पॅंथर असती तर आज या गोष्टी घडल्या नसत्या. आज तुम्हाला माहिती आहे का, मालेगाव मध्ये 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, त्याचं तोंड बिन दगड टेचून तो हरामखोर मारून टाकतो आणि त्याला पोलीस झेड सिक्युरिटी मध्ये घेऊन जातो. ही पोलिसांची दलाली. आणि हे ग्रह खातं, अरे याला ग्रह खातं येत नसेल या भाडव्याला, या फडणवीसला, तर त्यांनी ग्रह खातं सोडाव, हीच दलाली कराव. जा भाषण कर आणि इलेक्शन लढ, जाऊन सगळीकडे सभा घेत बस. अरे 2 मिनिटं या गृहमंत्र्याला वेळ नाही. या पीडित कुटुंबाला, त्या 3 वर्षाच्या मुलीला मारलेला, बलात्कार केला, त्यांच्या परिवाराला भेटलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. अरे आपल्या शेजारच्या राज्यामध्ये सरळ गोळ्या घालतात बलात्कार करणाऱ्यावर. अरे प्रदेशात आपल्याच इथं घेतं बघा. आज तुम्ही मुस्लिम देशामध्ये बघितलं असेल दुबईला वगैरे, डायरेक्ट जागेवर तिथं भर मैदानात जाऊन त्याचा गळा चिरतात. नेपाळला डायरेक्ट फाशी देतात. आणि आपण काय करतोय तर त्या गुन्हेगाराला पोचतोय. अरे त्या दिवशी लाखाच्या तागोद्यामध्ये ज्यावेळेस तो मोर्चा निघाला मालेगावला, तर ही पोलिसांनी घाबरलं. आज काय केलं त्यांनी माहितीये? आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्या गुन्हेगाराला व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जज बोलतोय. म्हणजे किती खातिरदारी. अरे कसाब नंतर हा दुसरा गुन्हेगार आहे ज्याला बिर्याणी चारून जेल स्वीकृत नेणं, आज व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये त्याशी बोलणं. अरे सरळ त्यांनी गुन्हा सिद्ध केलाय, तो पकडला गेलाय. सगळे हजारो लोक साक्षी आहे. घाला ना गोळ्या, नाही घालू शकत. दलित पॅंथरचं आज या गृहमंत्र्याला आव्हान आहे, आम्हा सगळ्या दलितांना, मातंग समाजाला, तुम्ही हे द्या, हत्याराचं परमिशन द्या, आम्हाला बंदुका द्या. आम्ही त्याच्या घरात, छाताळात, पोलीस स्टेशन मध्ये घुसून गोळ्या घालतो. या फडणवीसला परत एकदा या सोलापूर जिल्ह्यातून आवाहन करतो, जर या 4 दिवसात या पीडित कुटुंबाला न्याय नाही मिळाला आणि जर त्याच्यावर अॅट्रॉसिटी 307 दरोडा आणि जमीन बळकावणं या सगळे कलम नाही लावले आणि त्या माझ्या भावाला त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करतो, 4 तारखेला भेटतो आणि त्याला सांगतो तुझ्यामुळे पोलिसांकडे माझे 5 लाख गेले, तुझ्यावर माझ्या बायकोचा खोटा गुन्हा दाखल करतो आणि त्या 6 तारखेला तो गुन्हा दाखल करतो, खोटी विनयभंगाची केस करतो. ती केस माघार घेतली पाहिजे, त्याला 169 करून त्याला माघार घेतली पाहिजे. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या कलेक्टरला आज विनंती करतो, कलेक्टरने मदत केलेली आहे, त्यांचा आदर बाळगतो. कलेक्टरने आदेश देऊन या डीवायएसपी आणि ग्रामीणच्या एसपीने यांनी आदेश देऊन देखील कार्यवाही झाली नाही. आम्ही जर या गोष्टी आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर या पीआयला पण अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये घ्यायला पाहिजे, त्याच्याबरोबर त्या निकालची सहकार्याला पण अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये घेतलं पाहिजे आणि यांना बडतर्फ लवकरात लवकर केलं पाहिजे. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे सोलापूर जिल्ह्यातनं. ज्या दिवशी निघू महाराष्ट्रातले सर्व संघटनेचे पदाधिकारी खाली घेऊन तर कोणाला जागा भेटणार नाही. पूर्वीच्या
पूर्वीची 1972ची दलित पॅंथर पुन्हा तुम्हाला दाखवेल. टीट फॉर टॅट पद्मश्री नामदेव रसाळांचं हे वाक्य आहे, जशाच तसे. तिथंच जाऊन त्याला त्या झाडाला बांधून चापकाने मारून त्याला ज्या पद्धतीने यांना त्रास दिला त्या पद्धतीने त्याच वाढणी त्याचं डोकं नाही फोडलं तर पॅंथर म्हणून घेणार नाही. आधी शेवटची विनंती आहे, तो आपला समाज सोलापूर जिल्ह्याला पण विनंती आहे, कधी जर कुठला प्रकार घडला तर सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि आज समाजाला न्याय मिळवण्यासाठी आपल्यावर आपल्या अनुयायीवर अन्याय होणाऱ्यावरती आपण त्यांना वाचा फोडून दिलं पाहिजे अन्यायाला आणि आपण साथ दिला पाहिजे. आज सर्वांना विनंती आहे की आज त्यांच्या कुटुंबियांसाठी आज आपण ज्या संख्येने इथं उपस्थित राहिलो सर्वांचा मी दलित पॅंथर परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि इथेच थांबतो. सर्वांना सप्रेम जय भीम.